हॅलो हाय नमस्कार। आज मस्तपैकी ब्रेकफास्टसाठीची टिफिनसाठीची रेसिपी शेअर करते। चीज आलू पराठा, सुंदर सोपी कमीत कमी साहित्यातील झटपट होणारी अशी आलू पराठ्याची रेसिपी आहे। अगदी एकदम सॉफ्ट, अगदी मेल्ट होईल तोंडामध्ये अशा पद्धतीचा हा पराठा कसा बनवलाय करूया सुरुवातीला मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया, थोडंसं अगदी 1 टीस्पून तेल टाकून घेऊया आणि पाणी टाकून आपण जसं चपातीचा गोळा भिजवतो तशा पद्धतीने चपातीचं पीठ आपण हे असं भिजवून घ्यायचं आहे। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लहान मुलांसाठी कधी पण असं म्हणजे अशा पद्धतीचा तुम्ही पराठा करून बघा, खूप छान आवडीने खातील। तुम्ही त्याच्याबरोबर चटणी किंवा सॉस असं देऊ शकता किंवा दह्याबरोबर सुद्धा हा पराठा खूप छान लागतो। कधी कधी रात्रीचा जेवणाचा कंटाळा आला असेल आणि आपल्याला काहीतरी वेगळं खाऊसं वाटत असेल तर तेव्हा सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही पराठा करून खाल्लात ना तरीसुद्धा पोटभरीचा खूप सुंदर असा पराठा हा तयार होतो आणि करायला इतका सोपा आहे ना। आणि चीज ज्यांना आवडत नसेल त्यांनी चीज स्किप केलं तरीसुद्धा चालेल आणि जे चीज लवर असतील त्यांनी एक्स्ट्रा चीज खाल्लं तरी सुद्धा चालेल। खूप सुंदर असा हा पराठा आहे। थोडासा तेलाचा हात लावून घेऊया परत त्याच्यावरती आणि आपण पीठ भिजवलेलं आहे ते असं झाकून थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया। तिथपर्यंत आपण आपल्या आतल्या स्टफिंगची तयारी करून घेऊया। इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे थोडे स्मॅश करून घेऊया आपण। व्यवस्थित असे कुस्करून घेतले ना की ते पराठ्यामध्ये अगदी छानपैकी त्याचं स्टफिंग होतं आणि पराठा फाटत सुद्धा नाही। आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी मिरची आणि आलं थोडंसं घेतले आणि ते जरासं जाडसर असं वाटून घेतलेलं, एकदम बारीक नाही, कारण का ह्याचं थोडंसं असं टेस्ट आपल्याला खाताना आली ना की अजून छान लागतं। त्याच्यामुळे मिरची आणि आलं थोडंसं जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे। आणि हे असं छोटा ब्लेंडर असेल ना तर पटकन कामं होतात। हे बघा, आता आपल्याला हे छानपैकी असं जाडसर वाटून घेतलं आणि ते जास्त नाही, आपल्याला 1 टीस्पूनच घ्यायचं आहे। 1 टीस्पून मी त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेऊया आपण। 1 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे। चाट मसाला घेतलेला आहे 1/4 टीस्पून, थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी। 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर टाकून घेतलेली आहे। 1/4 टीस्पून त्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेतलेला आहे। थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, त्याने सुद्धा टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे कसुरी मेथी त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं आपण व्यवस्थित असं ते आता मिक्स करून घेऊया। चाट मसाला नसेल तुमच्याकडे, आमचूर पावडर असेल तर ती टाकली तरी चालेल आणि चाट मसाला किंवा आमचूर पावडर दोन्ही पण नसेल तर थोडासा लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाका, खूप छान टेस्ट येते त्याच्यासाठी। आता मसाला आपला तयार झालेला आहे। आता आपण जो चपातीचा गोळा आपला भिजवलेला होता त्याच्यावर थोडंसं आता गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण एक जशी चपाती लाटतो तशा पद्धतीने, पण एकदम पातळ नाही, जराशी जाडसर अशी आपण ती लाटून घ्यायची आहे, कारण का आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग करून परत आपल्याला ती लाटायची आहे। त्याच्यासाठी आपण इथे थोडंसं जरा जाडसर असं घेतलेलं आहे। जेवढी चपाती असते असे त्याच्यापेक्षा थोडंसं जाडं घेतलेलं आहे, अगदी पण जाड करायचा नाही आहे, नाहीतर मग तो शिजताना वेळ जातो आणि पूर्ण आतपर्यंत शिजत नाही। इथे आता बघा, अशा पद्धतीने मी सगळं स्टफिंग मधोमध करून घेतलेलं आहे आणि थोडासा त्याला ना असं चौकोनी शेप दिलेला आहे की जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपं पडतं। त्याच्यामुळे इथे आपण सगळं स्टफिंग करून घेतले आणि त्याच्यावरती एक चीज स्लाइस मी त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे। तुम्हाला चीज किसून टाकायचं असेल तरीसुद्धा चालेल। माझ्या स्लाइसमध्ये होतं ते मी त्याच्यावरती टाकून घेतले आणि व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आता आपण तो सगळा असा बंद करून घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने असं आहे, त्याला अजिबात पाणी वगैरे कसलाही वापर करायचा नाही आहे, असंच ते एकमेकांवरती प्रेस करून चिकटवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने परत आता थोडंसं असं पीठ घेऊया आणि आपण हा आहे तो जरासा असा लाटून घेऊया।
एकीकडे तवा गरम करायला घेतलेला आहे। तवा एकदम भरपूर असा गरम करायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे, म्हणजे छानपैकी गोल्डन क्रिस्पी होतो। नाहीतर पटकन कसं चीज असल्यामुळे चीज बाहेर येऊन तो मेल्ट होऊन तो फाटू शकतो पराठा, म्हणून थोडा अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला तो शेकवून घ्यायचा आहे। त्यामुळे एकीकडे हे लाटताना मी तवा गरम करायला ठेवलेला होता। हे बघा, सुरुवातीला त्याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकून घेऊ। तुपाचे तेल पाहिजे तेल टाका, बटर पाहिजे बटर टाका। मी नव्या निघण्यासाठी पाहिजे होता म्हणून इथे तुपाचा वापर केलेला आहे। त्याच्यावरनं सुद्धा थोडंसं तूप टाकून घेऊया, म्हणजे जेव्हा आपण त्याची बाजू उलटू त्यावेळेला त्याला खालच्या साईडने परत एकदा तूप लागू शकतं। आता आपण हा दोन्ही साईडनी मस्तपैकी असा छानपैकी असा गोल्डन क्रिस्पी असा करून घेऊया, आणि अशा पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत असा तोंडात विरघळतील अशा मस्तपैकी आपला चीज आलू पराठा तयार झालेला आहे। त्याच्यावरनं थोडं एक्स्ट्रा बटर मी टाकून घेतलेलं आहे, आणि त्या दोघींना सॉस आवडतो म्हणून सॉसबरोबर तो खाण्यासाठी रेडी आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।